दोन पैकी एक ठेवा, एक तर शाळा बंद करा नाही तर शिकवणी चालू ठेवा. ना कोणीतरी शाळेत आहेच आणि ते सगळे तुमच्या अखत्यारीत येतं. बरं, म्हणजे तुम्हाला अधिक ताकद देण्याची गरज आहे. पण मला एक सांगा, आता शाळा कॉलेजमध्ये शिक्षण भेटते आणि शिकवणी वर्गामध्ये शिक्षण भेटते. दोन पैकी एक ठेवा, एक तर शाळा बंद करा नाही तर शिकवणी चालू ठेवा. दोनही इकडे, म्हणजे इकडे पाणी भेटतं, इकडे बिस्लरीचं पाणी भेटतं. काय म्हणजे चाललं काय? काय गरज आहे शिकवणीची? कशाला ठेवतोय? म्हणजे तुम्ही काय म्हणताय, गरीबाचं पोरगा आहे ना, हा अशुद्ध पाणी पे. श्रीमंत आहे ना, आमदाराचा पोरगा आहे ना, शुद्ध पाणी भेटत. हा जो बाजार सुरू झालाय ना देशामध्ये, म्हणजे रामदेव बाबांना मिरची पावडर काढल्याबरोबर गावातल्या बचत गटाचं मिरची पावडर फेल गेलं. डायरेक्ट रामदेव बाबांनाच काढलंय. म्हणजे काही बंधनं आपण घातले नाही पाहिजे. जीन्स पण जे काय असेल, तुम्ही फार जवळचे होते जे तुम्हाला माहित असेल. प्रश्न उपसभापती महोदय, का आखरी हा शिकवणीचा पाठ सुरू कधी झाला? हा पाठ सुरू झाला बेरोजगारीतून. काय झालंय का, बेरोजगारीतून गावात आता मी पाहतोय, मला माहित आहे 10वी-12वीला असताना, दादाभाऊ आपल्याला माहित आहे का, ज्याला नोकरी लागली नाही मग त्यानं काय केलं, एक गावात सुरू केलं शिकवणी. बेरोजगार आहे तो, शिकलेला आहे भरपूर, पण शाळा कॉलेजमध्ये ठराविक लोकांच्या असल्यामुळं पैशामुळे काही तो तिकडे नोकरीवर लागत नाही. मग त्या गुणवत्ता आहे पण त्याला नोकरी नाही, असा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि मग हे सगळं करताना मला वाटतं एक सूचना आहे, हे प्रश्न नाही आहे. पहिला प्रश्न तर हा आहे, आम्हाला तुम्ही द्या का शिकवणीची गरज काय? एक तर शिकवणी सुरू करा, नाही तर कॉलेज सुरू ठेवा, शाळा सुरू ठेवा. दोन पैकी एक काहीतरी ठेवा. एक मैन में दो तलवार चलती नहीं, कोई तो भी एक तलवार रखो. दुसरा गोष्ट असा आहे का, तुम्ही हे सगळं करत असताना आता सगळ्या कंपन्या आल्या. जसं मी रामदेव बाबाचं मिरची पावडर म्हटलं, तसं कंपन्या एवढ्या आलेल्या आहे का स्थानिक बेरोजगारांना तुम्ही आता मॉल जे उभे झाले, सगळ्या म्हणजे खालच्या लोकांना सगळं खतम करण्याचा प्रयत्न सगळ्या इकडे चालू आहे. मग कायदा करत असताना तुम्ही हे पाहिलं पाहिजे का, ज्याला नोकरी लागली नाही, त्याची गुणवत्ता चांगली आहे, त्याला काही कायद्यामध्ये वाव ठेवणार का तुम्ही? तो एक पार्ट ठेवणार का? तो फार महत्वाचा आहे. दादाभाऊ, आपल्या सगळ्या शेतकरी, शेतमजूर, गरीब कष्टकऱ्यांच्या मुलांना या कायद्यामध्ये कुठेतरी सुरक्षा निर्माण झाली पाहिजे का नाही जाई? तुम्ही सांगा, आज तुम्ही माहित आहे नोकरी शाळा कॉलेजची किती महाग झालेली आहे. आज रेट जर पाहिले तर 50-60 लाखाचे रेट आहे एकंदरीत नोकरी लागायची. तुम्हाला माहित आहे आपण किती काही ते थांबवले तर थांबत नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे का, जो बेरोजगार त्याला नोकरी लागली नाही, तर त्या अशा उच्च शिक्षित ज्याला गुणवत्ता आहे अशा बेरोजगारांना कायद्यामध्ये काही तरतूद मंत्री महोदय ते ठेवणार का? मात्रेजी, तुम्हाला मी फक्त एक स्पेसिफिकला देणार, नाही तर माईक बंद करीन. असं नाही. सभापती महोदय, लास्ट तुम्हाला माननीय बच्चू कडूंनी दोन मुद्दे उपस्थित केलेले आहेत की शिकवणीची गरज काय. वस्तुस्थिती आहे, मला वाटतं की जर शाळा कॉलेजेसमध्ये जर एक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं तर कोणीही पालकांना हौस नाही की आपल्या पाल्यांना काही शिकवण्यांमध्ये पाठवलं पाहिजे. आणि म्हणून कडू साहेब, आम्ही दुसऱ्याची रेष कमी तर कायद्याच्या चौकटीत आपल्याला कशी करता येईल ते तर आम्ही पाहतोच आहोत, परंतु समांतर आपली रेष कशी उंच होईल, आपली क्वालिटी कशी वाढेल, याही दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये तुम्हाला त्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये झालेली त्या ठिकाणी दिसेल. दुसरा जो आपला मुद्दा होता क्वालिटी शिक्षक, मला आपल्या माध्यमातून हे पण सभागृहाला सांगायचं आहे की आताच्या घडीला जी काही शिक्षक भरती आपली पवित्र पोर्टलद्वारे होते आहे, ती शिक्षक भरती होत असताना मग टीईटी ही प्राथमिक क्वालिफाय परीक्षा आहे. टीईटी पास झाल्याच्या नंतर टेट ही परीक्षा त्या उमेदवारांना द्यावी लागते आणि टेटच्या मेरिट प्रमाणे पवित्र पोर्टलमधनं त्या ठिकाणी नियुक्ती केली जाते. जिथपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सरकारी ज्या काही शाळा आहेत त्याच्यात एका जागेच्यासाठी एकच उमेदवार, म्हणजे थेट त्या ठिकाणी त्याच्या मेरिट प्रमाणे, त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याने पोर्टलवर जिथं नोंदणी केलेली असते, मागणी केलेली असते, त्याप्रमाणे त्याची थेट नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते. जिथपर्यंत खाजगी अनुदानित संस्था आहेत तर या संस्थेच्यासाठी पण यापूर्वी एका जागेच्यासाठी सभापती महोदय 10 उमेदवार त्या ठिकाणी दिले जायचे
आताच्या घडीला एका जागेच्या साठी फक्त 3 उमेदवार आणि ते 3ही उमेदवार त्याही ठिकाणी पण मेरिट मध्ये